PMIC सारख्या महत्त्वपूर्ण प्रकल्पात औरंगाबादचा समावेश झालेला असल्यानं सर्वच क्षेत्रांच्या विकासासाठी खूप मोठा वाव निर्माण झाला. त्याच गोष्टीचा अभ्यास करून इथं महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांच्या संशोधन विषयातल्या गरजा लक्षात घेतल्या जात आहेत. व्यवसाय ते इतकंच सामाजिक उपक्रमांना महत्त्व देणाऱ्या डॉक्टर आशा साकोळकर यांनी सायन्स हीच 21व्या शतकातील पॉवर ठरणार असल्याचं ओळखलंय. म्हणूनच त्यांनी साकोळकर लाईफ सायन्सेस रिसर्च सेंटरची स्थापना करून मराठवाड्याची एक मोठी मागणी पूर्ण केली. जरी लाईफ सायन्सेस असेल तर त्यात बऱ्याचशा ब्रांचेस आहेत. जसं मॉलिक्युलर बायोलॉजी असते, फार्माकोलॉजी असते, त्याच्यानंतर मायक्रोबायोलॉजी असते आणि बायो इन्फॉर्मेटिक्स, बायो स्टॅटिस्टिक्स असं बायोटेक्नॉलॉजीच्या खूप साऱ्या ब्रांचेसमध्ये विद्यार्थी ट्रेनिंग घेत आहेत. साकोळकर लाईफ सायन्सेस अँड रिसर्च सेंटर जरी मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांसाठी असेल तर मी स्वतः एक महिला असल्यामुळं आणि महिलांचे प्रॉब्लेम मला माहीत असल्यामुळं साकोळकर लाईफ सायन्सेस अँड रिसर्च सेंटर हे ॲक्च्युअली एक प्लॅटफॉर्म आहे जे की मराठवाड्यातल्या यंग डायनामिक विमेन सायंटिस्ट पर्टिक्युलरली, कारण महिलांना आपलं घर आणि कुटुंब सांभाळून करिअर करत असताना अनंत अडचणी येतात आणि त्यामुळे त्या बाहेरगावी जाऊ शकत नाही. आज या सगळ्या सुविधा मुंबई, पुणे या ठिकाणी उपलब्ध आहेत, पण मराठवाड्यातली प्रत्येक मुलगी किंवा महिलेला मुंबई, पुण्यात जाऊन ही सुविधा घेताच येईल असं शक्य नाही. पण साकोळकर लाईफ सायन्सेस आणि रिसर्च सेंटरमुळं औरंगाबाद शहरात ही सुविधा उपलब्ध झालेली आहे आणि याचा फायदा भविष्यात सगळ्या मुली आणि महिलांनी आपल्या प्रगतीसाठी आणि सायंटिफिक इव्हॅल्युएशनसाठी करून घ्यावं असं मला वाटतं. आमचं एमच असं आहे की आमच्या सेंटरमधला बाहेर पडणारा विद्यार्थी हा ग्लोबल कॉम्पिटिशनमध्ये तयार व्हायला पाहिजे. आमची कॉम्पिटिशन मराठवाड्याशी, महाराष्ट्राशी नाहीच आहे. वी वॉन्ट आवर स्टुडंट टू बी ग्लोबली कॉम्पिटंट. औरंगाबाद यापुढे संशोधन क्षेत्रातील मोठं हब होण्याच्या दिशेनं वाटचाल करीत आहे, कारण आजच्या तरुणांमध्ये संशोधनाची खूप मोठी क्रेज निर्माण झाली. त्यामुळंच देश विदेशाच्या नकाशावर झळकणाऱ्या औरंगाबादच्या शिल्पीचा साकोळकर लाईफ सायन्सेस अँड रिसर्चनं मानाचा तुरा खोललाय. लायसन्स रिसर्च सेंटर ही कमला नेहरू एज्युकेशन सोसायटी अंतर्गत आम्ही स्थापित केलेले आहे. हे जून 2012 मध्ये सुरू केले आहे आणि साकोळकर लायसन्स रिसर्च सेंटर स्थापित करण्यामागची पार्श्वभूमी अशी आहे की शैक्षणिक आणि इंडस्ट्रीमधला जो दुरावा झालेला आहे तो दुरावा आम्हाला कमी करायचा आहे. आणि आज पावे तो मराठवाड्यामध्ये एकही रिसर्च सेंटर नसल्यामुळे आपले जे विद्यार्थी आहेत ते रिसर्चसाठी मुंबई, दिल्ली, पुणे, बेंगलोर, हैदराबाद या ठिकाणी जायचे. तर त्यामुळे विद्यार्थ्यांना एक सुवर्ण संधी प्राप्त झालेली आहे की आपल्या इथे मराठवाड्यामध्ये आणि औरंगाबाद हे औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रचंड झेप घेत आहे. तर अशा या ठिकाणी आपण रिसर्च सेंटर स्थापित केलेले आहेत आणि या रिसर्च सेंटरमध्ये संशोधकाची मोठी सोय झाली आहे. शिवाय महिला संशोधक जे आहेत की ज्यांना बाहेर जाऊन संशोधन करणं शक्य नाही आहे, अशा महिला संशोधक देखील आपल्या इथे येऊन कार्य करीत आहेत. आणि या ठिकाणी आम्ही जे साकोळकर लायसन्स रिसर्च सेंटर आहे मुख्यतः 4 सर्व्हिसेस आम्ही प्रोव्हाइड करत आहोत. त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे प्रोजेक्ट कन्सल्टन्सी आहे, दुसरं आमचं कॉन्ट्रॅक्ट रिसर्च आहे. इंडस्ट्रीला जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स त्यांनी जर आम्हाला दिले तर ते प्रॉब्लेम्स आम्ही त्यांचे सॉल्व्ह करू शकतो. नंतर ट्रेनिंग आहे. ट्रेनिंगमध्ये आम्ही 7 दिवसापासून ते 1 वर्षापर्यंत ट्रेनिंग ठेवलेले आहेत लाईफ सायन्सेस विद्यार्थ्यांकरिता. आणि चौथं म्हणजे आउटसोर्सेस टेस्टिंग आहे, ज्यामध्ये फूड, वॉटर आणि सॉइल यांची टेस्टिंग केली जाते. साकोळकर लाईफ सायन्सेस अँड रिसर्च सेंटरद्वारे वेगवेगळ्या राज्यातून आणि देशातून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कौशल्य वाढीस सर्वोत्तम प्राधान्य दिलं जात आहे. संशोधनासाठी लागणारी महागडी उपकरणं जगभरातून मागवून विद्यार्थ्यांची गरज पूर्ण करत असल्यानं हे रिसर्च सेंटर लवकरच विस्तारित केलं जाणार आहे. शेतकऱ्यासाठी माती परीक्षण, अन्न प्रक्रिया उद्योग जे आहेत त्याच्यातले त्याचे जे तपासण्या आहेत त्याची ती गुणात्मक दर्जा जो तपासला जातो. शेतकऱ्यांचं टिश्यूकल्चर आहे, कृषी क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या ज्या तपासण्या हे लागतात तर त्याचं सगळं ट्रेनिंग
यंत्रसामुग्री इथं उपलब्ध व्हावी, ट्रेन जे स्टाफ आहे तर त्यांचंही त्यांना मार्गदर्शन लाभावं आणि मराठवाड्यातल्या मुलांना इथे वेगळी संधी निर्माण व्हावी यासाठी जुलै 2012 पासून इथे सेंद्रा MIDC मध्ये आम्ही फुल फ्लेज रिसर्च सेंटर सुरू केलेलं आहे.